नितेशजी प्लीज थोडक्यात। बोलता 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 जे विरोधी पक्षातले दोन लोक इथे हजर आहेत त्यांनी म्हटलं की घोषणा आपणही म्हणलो, विषय काय, घोषणा तर देवेंद्र फडणवीसांनी त्या अकोल्याच्या सभेतच केली होती का कर्जमाफी देऊ, आणि हे इतके लबाड आहे बोलण्याच्या बाबतीत। याच्या बोलण्यावर बच्चू भाऊला मी सांगितलं बोलण्यावर विश्वास ठेवू नका, घोषणा देताना एक घोषणा देईन आणि कानमंत्र दिला बच्चू भाऊना मुंबईला जाताना तुम्ही। हो, जाताना सांगितलं की याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तारीख डिक्लेअर GR वर करून घ्या। सोबत मागच्या वेळेस जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली तर माझ्या नावानं कर्ज आहे, माझ्या बायकोचा 7/12 काढले पाहिजे, माझ्या बायकोचं आधार कार्ड काढले पाहिजे जी। हा, माझ्या बायकोचं आधार कार्ड मागते, अरे कर्ज माझ्या नावानं आहे, शेती माझ्या नावानं आहे, दुनियाभराच्या अटी टाकून दिल्या आणि शेतकऱ्याला नाहक त्रास दिला आणि अनेक लोकांचे तर कर्जाचे पैसेच आले नाही। अशी कर्जमाफी कृपा करून देऊ नका, आणि यानं कर्जमाफी दिली तर हे जिल्हा परिषद पंचायत समितीला अगोदर घोषणा करत आणि मग दिन का नाही याची गॅरंटी नाही, आणि हे जिल्हा परिषद पंचायत समितीला मला भीतीच आहे का हे घोषणा करून देत। ठीक आहे, माझा वेळ कमी आहे, थेट मुद्द्यावर येतो मी, थेट मुद्द्यावर येतो। मधु चव्हाणजी, विरोधकांना विश्वास नाही, शेतकरी नेत्यांना विश्वास राहिलेला नाही सरकारच्या शब्दावरती, या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे दाखवून देण्याची ही वेळ आहे असं तुम्हाला वाटतं का? हीच ती वेळ, कारण काही लोक असं म्हणतात त्यांना नाद लागलाय, काय की लागलाय, काय नकारात्मक भावना व्यक्त होतात मंत्र्यांकडून, काही नेत्यांकडून, त्यामुळे हा विश्वास आहे का? आणि त्याला आता तुम्ही कसं सार्थ ठरवणार? मी बोलतो हो चव्हाण सर तुम्हीच। विरोधी पक्षाने बाजू मांडली, राजकारण म्हणून मांडलं मत नाही, दुपटीडकीने बोलताय, त्याच्या मनामध्ये जरा सुद्धा त्या ठिकाणी मला शंका नाही आहे। परंतु मुद्दा असा आहे की एखाद्या वेळेला अचानक एखादं दुर्दैवी आसमानी संकट समोर येतं, आणि एक राज्याचे एक बच्चू कडू साहेब सुद्धा काही काळ सरकारमध्ये होते। सरकारमध्ये राहणं वेगळं आणि सरकारच्या बाहेर असताना बोलणं वेगळं। एक थोडासा संदर्भ देतो मी अर्ध्या मिनिटामध्ये। आणि जॉर्ज फर्नांडिस कळलंय कामगारांचे नेते होते, आणि कामगारांचे नेते असल्यामुळे संप करणं वगैरे करत होते। ज्यावेळेला मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात ते गेले त्यावेळेला मोरारजी म्हणाले तुला उद्योग मंत्री करतो, आणि मग वस्तुस्थिती तुझ्या लक्षात येईल। वस्तुस्थिती अशी आहे की अचानक आलेलं संकट, होय देवाभाऊंनी दिलेला शब्द हा कधीही त्या ठिकाणी मोडणार नाही, नाहीतर लोकसभेमध्ये दुर्दैवाने आमचा जो काही प्रमाणात कमी मतं मिळाल्यामुळे अपेक्षित जागा मिळाल्या, आम्ही शब्द देऊन तोडणारे असतो, तर विधानसभेत जनतेने आम्हाला भरभरून मत दिलं नसतं। आम्ही निवडणुकीने थोडा ठेवून करत नाही, आणि म्हणून आता जे काय तुम्ही म्हणताय, आता तुम्ही असं म्हणताय, पण डॉक्टर राजू वाघमारे या राज्यातल्या एका सत्ताधारी मंत्र्यांनी सांगितलं निवडणुकीसाठी आम्ही काही आश्वासनं देतो निवडून येण्यासाठी, लोकांनीच भान ठेवलं पाहिजे। तुम्हाला लोकांनी घरी बसवलंय कारण तुम्ही 70 वर्ष काय केलं नाही। बच्चू कडू ठीक आहे, त्यांचं 70 वर्ष त्यांनी केलं नाही म्हणून तर तुम्हाला आणलंय सत्य। त्याबद्दल आम्हाला आदर आहे, बोलतोय थांबा, हळू बोला, जरा हळू बोला, अशी चर्चा होत नाही, मित्र गंभीर विचार चर्चा करतोय। शेतकरी म्हणते लक्षात येत नसेल, मध्ये कोणी टोकत नाहीये, अन्न मिळत नाहीये, आणि राजकारण काय करतात टीव्हीवर। डॉक्टर राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे सगळे एक आहे असं त्याला वाटू देत। ठीक आहे डॉक्टर माझा प्रश्न ऐकायला तुम्ही डॉक्टर सातत्यानं जी वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्याच्या नंतर एक प्रकारचा अविश्वास आहे, विश्वास कसा देणार? काही लोक जे सांगतायत आम्ही निवडणुकीसाठी देतो अशी आश्वासनं, लोकांनीच भान ठेवायला पाहिजे असं म्हणतात, मग काय करायचं, कसा विश्वास ठेवायचा? सगळ्यात पहिली गोष्ट, असं जे बोलणारे आहेत त्यांचं ते वैयक्तिक मत असतं। सरकार म्हणून महायुतीवर जनतेने विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून जनतेने भरभरून मतं दिली। आमच्यावर जनतेचा चांगला विश्वास आहे, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, आणि आम्ही जे बोललोय ते करून दाखवणार आहोत। त्याच्यामुळे विश्वास आपण जे बोलतोय बसलेल्या लोकांनी असं वक्तव्य करू नये, संवैधानिक पदावर बसलेल्या माणसानं थोडंसं भान राखावं का त्यांनी असं वक्तव्य करू नये, कारण अंडर IPC सेक्शन 21 आणि तो निर्णय तो सरकार विचारपूर्वक घेईल। पण एक गोष्ट मात्र खरी की नाही, आता विचारपूर्वक नाही, दिलेल्या शब्दाची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे।